त्रास देऊ नका, त्यांना इतके घरी नव्हतं का, पण मी स्वतः येणार आहे त्या दिवशी सकाळी. सकाळी स्वामीजी म्हणतात की मी पण फिरणार, तर मी 2 बूथ करणार, सकाळी एक बूथ संध्याकाळी एक बूथ. आणि मग विक्रमने युक्ती करू नये की पूर्वतयारी केलेल्या बूथवर पाठवलं, म्हणून मी सकाळी लॉटरी काढून जाणार. चांगल्या बूथचा एक बाऊल, त्यातली एक शिट्टी, बूथ क्रमांक 126, चला निघा कोण आहे म्हणून. आणि वाईट बूथ म्हणजे ते 10-20 मतं काढण्याची सुद्धा मोफत आहे, आपण करतो प्रयत्न. त्यातला एक बूथ 183. सकाळी एका बूथवर मी जाणार, संध्याकाळी एका बूथवर जाणार, सकाळच्या बूथवर चहा घेणार, दुपारच्या बूथवर जेवण करणार. मी स्वतः इथे बसले, सगळ्यांनी करायचं. तिथे 200 जण बसले, प्रत्येकाने 3 बूथ करायचे म्हटले. 4-5 तास एक बूथ, 4-5 तास एक बूथ, 4-5 तास. बाकी तो बूथ प्रमुख दिवसभर काम करत असत. त्याच्यापेक्षा बाहेरची माणसं पण एका दिवसामध्ये शहरातले सगळे 746 बूथ पूर्ण करायचे. तुम्हाला गॅरंटी देतो की संध्याकाळी त्यातल्या 300 पेक्षा कमी असणारे बूथ जे लक्षात येतील, त्या बूथवर पुढचे 3-4 महिने ती जी तूट आहे, किंवा 300 मतं मिळाली तर बूथ मजबूत, आपल्याला अडचण नाही. 180 मिळणार असा अंदाज आला तर 120 नावाची तूट भरून काढण्यामध्ये पुढे 2-3 महिने काम करायचं. असे शहरातल्या 746 पैकी निम्म्या बूथवर आपण ह्या स्थितीमध्ये आलो की इथे 1000 मतदान आहे, 200 मयत असतात किंवा कुठेतरी गेलेले असतात. 800 पैकी 60% मतदान झालं तर 480 मतदान होतं. 480 पैकी निम्मे म्हणजे 240, 300 पण नाही, 240 मतं मिळाली की तो बूथ चांगला. असे किती यातले त्या दिवशी कळतील, असे किती यातले नाहीत त्या दिवशी कळेल. असे जे नाहीत त्यावर पुढचे 2-3 महिने काम करायचं की तो कशी भरून काढायची. तर इथे प्रशासन त्रास देत आहे, मुद्दाम कामं अडवून ठेवत आहे, आपल्याबद्दलची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न चालला आहे. कशाने काहीच फरक पडणार नाही, कारण तुमच्या एका प्रभागामध्ये समजा 40 बूथ असले, एका प्रभागात 40 असले, 20 असले, आणि त्या 20 बूथवर तुमचा असा जिवंत संपर्क असेल तर तुम्ही लोकांना समजावून सांगाल की बाबा आमचा काहीच दोष नाही, हे राज्य सरकार ठरवून करत आहे, रस्ते उघडून ठेवत आहे आणि आमची प्रतिमा बिघडवत आहे. अदरवाईज लोकांना काय वाटेल, महानगरपालिकांच्या ताब्यात आणि जिकडे बघावं तिथे उकरलेलं आहे. तुम्हाला आगामी 2-3 महिन्यामध्ये हे प्रशासनावर ढकलावं लागेल की आम्ही नगरसेवक म्हणून कामं मान्य करून घेतली, टेंडर निघाली, वर्क ऑर्डर निघाली, पण हे मुद्दाम आडीबाजी करतात. हे कधी कळवून पोचवा तुम्ही, तर तुमचा बूथवर जिवंत संपर्क असेल, तो जिवंत संपर्क तुम्ही निर्माण केला, कोण इथे येऊन काय करायचं करतो. मला सांगा की आसाममध्ये सरकार, उत्तर प्रदेशमध्ये 324 जागा निघल्या, आता बिहारमध्ये आलं, हां बंगालमध्ये आपण हल्लो पण 377 झालो. ते सगळे बूथ सिस्टीमने झाले. आसाममध्ये सरकारने का सोपं होतं का, पण त्यांनी सारखा बूथ लावून धरला की या बूथवर 300 मतं पाहिजेत, 180 आहेत, 120 कशी मिळतील, 120 कशी मिळतील, 120 कशी मिळतील, करत करत आसाममध्ये एकदा सरकार आलं, दुसऱ्यांदा सरकार आलं. उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या जागा कधीच कुठल्या पक्षाला मिळाल्या नव्हत्या, 324 जागा आपल्याला मिळाल्या. आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तर मी येणार आहे असंही म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी जे कोणी येणार नाही आहेत त्यांचा पार्टी विचार करेल. तर तुम्ही कामच करणार नसा. प्रदेशाचा अध्यक्ष मुंबईला इथे आला, 2 बूथ करणार आहे, तुम्ही घरी का तर जरा आज बायकोला घेऊन खरेदीला जायचं, बायकोला घेऊन खरेदीच करतात, पार्टीचं करण्याची काय आवश्यकता, पाहू तुला फॅमिली लाईफसाठी वेळ जाऊ टाकत, बरोबर. असे जे कोणी आहेत ज्यांना पार्टीचा अध्यक्ष आला, 2 बूथवर फिरतो आणि मला वेळ नाही, तर ते वेळ नाही आहे त्यामुळे त्यांना वेळ देऊन टाका. पार्टी कोणापासून थांबत नाही, ती काँग्रेस पार्टी नाही, सोनिया गांधी ही पार्टी सगळ्यांची पार्टी, एक आहे नाही काय चालूच आहे पार्टी. ही पार्टी मुलायम सिंग यादवांची पार्टी नाही, एक मुलायम सिंग नाही, सगळ्यांची.
त्यामुळे ही पार्टी अशी आहे की जी चंद्रकांत बच्चू पाटील यांनी ठरवलं की सध्या मला खूप कंटाळा आलाय. परवा मला आठवण करून देण्यात आली की तुम्ही सलग 44 वर्ष काम करता, आता घरी जा. तसं मला घरी जा सांगण्याचा कार्यक्रम होता. गमतीचा भाग सोडा, पण मला समजा असं वाटलं की इतकी भाषणं झाली की यांनी 44 वर्ष इतकं काम केलं. मग मी नंतर बोलतो म्हटलं तर पुरे झालं ना, एका माणसाने किती काम करायचं असं मी म्हटलं. दुसरे अध्यक्ष येतील का थांबेल संघटना? नाही. आणि पुन्हा वाचून पार्टी थांबत नाही. त्यामुळे जे रुबाब करणारे आहेत त्यांनी पार्टीचं कल्चर बदललं आहे. मोदी कल्चर आलेलं आहे की जे विकासाला महत्त्व देतं. भाव दिला तो विकासाला भाव देतो. विकास नावाच्या माणसाला भाव देत नाही. कोणी इथे विकास असेल तर त्याने आपल्याला लावून घेऊ नका. तर विकास नावाच्या माणसाला भाव देत नाही. प्रोग्रेस, प्रगती, विकास याला भाव देतात. आणि त्यामुळे तसे चालले विरोधक इकडून दगड मारले. ते तुम्हाला सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण माहिती आहे की नाही? ते जेव्हा मुलींच्या शिक्षणाने बाहेर पडायचं तर लोक शेल मारायचे, दगड मारायचे. त्या जर घाबरल्या असतात तर तुम्ही इथे बसला नसता. सावित्रीबाई फुलेंमुळे तुम्ही इथे बसलेल्या आहात हे तुम्हाला मान्यच करा. त्यांनी तुम्हाला अंगावर शेत झेलून तसं मोदींचं झालेलं आहे. काय म्हणायचं ते म्हणा, चोर म्हणा, लफंगा म्हणा, मला माहिती आहे की मी काय आहे. चालले. आता विरोधकांमध्ये चर्चा आहे की 24ची निवडणूक लढवावी की नाही लढवावी. तर काही एकत्र येणं होत नाही आहे. एकाच्या नेतृत्वाखाली एकत्र यायचं म्हटलं की दुसरा नवीन स्ट्रॅटेजी करतो की माझ्या नेतृत्वाखाली एकत्र या. मग मी गोव्यात काही निवडणूक लढवतो काही संबंध नसताना. म्हणजे कोण नव्याने गोव्यामध्ये कोण चाललंय? कोण? सॉरी, ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी का चालले आहेत सांगा बघू. पक्ष का वाढवायचा? निर्हेतुकपणे वाढवायचा? हो, मोदीजींना विरोध करण्यामध्ये नेतृत्व माझंच असू शकतं असं त्यांना वाटतं. असं आणखीन एका महान नेत्यांना वाटतं. मी अलीकडे नाव घेत नाही. माझ्यावर 100 कोटी जाऊ, मी गिरणी कामगारचा पोरगा 100 कोटी कुठून आणू बाबा. मग मी नाव घेतो. मगाशी पण मी नाव नाही घेतलं. एक गोष्ट सांगितली ना फोनची, मी नाव नाही घेतलं. माहित नाही बाबा मला असं काही म्हणायचं. असं अनेकांना वाटतंय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आपल्या पार्टीत मात्र मोदीजींनीच पंतप्रधान व्हावं याबद्दल एकमत आहे का दुमत आहे? काही दुमत नाही ना. सोलापूरला ठराव करत नाही ना तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवायला चला. काय जेवणाची सूचना आहे? सोलापूर शहराच्या कार्यकर्ता समाज अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांना खूप चांगलं मारवाडी पेचा घालून सत्कार करायचा. हे पहिलं होऊ दे. आपली टीम लगेच झोप घ्यायला पाहिजे. झोप घ्यायला लगेच एक मिनिट हे संपवतो घालून करा. ते घालून नाही करत. 2 मिनिटं संपवतो. बोला. घरं असतील की ज्या घरांना अशी मदत लागेल 2 लाखापैकी लाख जर थोडं माईकवर गेला 10,000 घरं अशी असतील आणि 1 लाख लोक असे असतील की ज्यांना अशी दिवाळीत थोडी मदत केली पाहिजे. बरोबर ना? असंच म्हणाल. काय शक्य आहे आपल्याला 10,000 घरं पूर्ण करण्याचं? शक्य आहे. यांचं 147 बरोबर. तरी तुम्ही किती घरामध्ये मदत करणार? आपल्या क्षमतेप्रमाणे 10, 20, 25, 50 आपल्या भागातली घरं काढायची आणि त्या घरामध्ये जाऊन चौकशी. सॉरी 50 घरं होते.
10,000 घरं ह्या वेळेला पूर्ण होण्याची मंडल अध्यक्ष म्हणून उभे राहा, 7 मंडल अध्यक्ष उभे राहा. एकाही घरामध्ये त्या मंडलामध्ये दिवाळी त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे करता आली नाही असं होता कामा नये. तुमच्या मंडलामध्ये तुमची क्षमता तेवढी नसेल, समजा तुम्ही 2,500 घरं काढली आणि एवढं नाही होऊ शकते आम्ही 2,000 घरांचं करू, 500 घरांना तुम्हाला जे द्यायचं आहे ते विक्रमच्या माध्यमातून आम्हा नेत्यांना सांगायचं, आम्ही तुम्हाला मदत करणार. तेवढं तर करा की आम्ही मदत केल्यानंतर पॅक करायचं, घरी घेऊन जायचं. 10,000 घरं जर काढत म्हणत असतील हे, तर 10,000 कसा 10,000च्या 10,000 घरी या शहरामध्ये एकही घर असं असता कामा नये की ज्या घरी कोविडमुळे दिवाळी झाली नाही. वेगवेगळ्या प्रकारची मदत करा. पुण्यामध्ये आमच्या लक्षात आलं की 1.5 वर्ष घरात 1 रुपया उत्पन्न नाही, तर त्या घरातल्या ताईला आमच्या साडीने, त्या मुलीला ड्रेसचं कापड नाही, आम्ही 20,000 मुलींना ड्रेसचं कापड विथ शिलाई अशी योजना मांडली की तिला कापड मिळाल्यानंतर तिने आम्ही दिलेल्या 100 टेलरपैकी एका टेलरकडे शिलाई करून घ्यायची आणि त्या ताईने आम्हाला कुपनं द्यायची, मग आम्ही त्यांना शिलाई पण देणार. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे निर्णय केला ना विक्रम देशमुखच्या अध्यक्षतेखाली. विक्रम, आपण टाळ्या वाजवल्यामुळे निर्णय केला ना की 10,000. त्यातलं मी विक्रमला एक फिगर आणखी भीषण विचारले की या शहरात मृत्यू किती झाले. त्याने एक अंदाजे 1100 सांगितले. काय यात कोणाची माहिती परफेक्ट आहे? 1100 असेल. कोविड मृत्यू सांगितले. कोविड ऐकू येत नाही त्याला, सगळे न ऐकू येणार आहेत लाईन. त्यामुळे मंडल अध्यक्षांनी ही जी कोविडने गेलेली घरं आहेत ती पहिली कॉन्सन्ट्रेट करायची की त्या घरामध्ये गेलं पाहिजे. आणि सेकंड टप्पा हा की घरातलं कोणी गेलं नाही पण इतका काळ आजारपणात गेला की पार आता आर्थिकदृष्ट्या डबघायला आलं आहे घर, आपण आत्ता जाऊन काही दिलं नाही ना, मग तुम्ही लोकांना अपंग करायचं नाही तर कोरडं द्या. 2 किलो रवा दिला, 3 किलो साखर दिली, ताई तुम्ही हे करून घ्या. कारण हाही मुद्दा महत्त्वाचा आहे ना की त्यांनाही दिवाळी साजरी करायची तर त्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे. पण ही 1100-1400 कोविडने डेथ झालेली घरं की ज्या घरामध्ये किंवा विचारपूस करायला जा की किती दिवस झाले जाऊन घर पुन्हा इथं सुरू झालं ना. मी आणि श्रीकांत भारतीय 31 तारखेला ठाणे जिल्ह्याचा जो आदिवासी जिल्हा आहे ज्याला पालघर जिल्हा म्हणतात तिथे चालू आहे. ते उदाहरण सांगण्याच्या निमित्ताने आणि मग अजून एक मला संघटनात्मक उदाहरण संपवू. साधारणतः 4-5 महिन्यापूर्वी आम्हाला लक्षात आलं की ठाणे जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपले 37 कार्यकर्ते पदाधिकारी गेले कोविडमध्ये. कोणी कालपर्यंत आमदार होता, पास्कल धनारे द्यायला पडला, तो गेला. मग काल मागच्या टर्मला अध्यक्ष होते जिल्ह्याचे, तेच गेले. मग मी आणि श्रीकांत भारतीयांनी 3 दिवसाचा प्रवास केला आणि सगळ्या 37 घरी जाण्याचा प्रयत्न केला. सगळ्या घरी जाता आणि 16 घरी आम्ही गेलो आणि आम्ही 3ही रात्री झोपू शकलो नाही. एका घरी गेलो आम्ही, कार्यकर्ता गेला, मग बायकोही गेली. मग घरात कोण उरलं तर एक 10वीला असणारी मुलगी जी मतिमंद आहे आणि एक 4थीला असणारी मुलगी आणि आपल्या कार्यकर्त्याची आई 70 वर्ष वय आहे. आजी, 2 नाती, एक मतिमंद, एक 4थी. बाहेर आलं तर कार्यकर्त्यांना विचारलं की मोदींनी योजना घोषित केली आहे की ज्यांचे दोन्ही पालक गेले त्यांना आम्ही मदत करणार, तुम्ही काही याचं फॉर्म मी भरणार की नाही. कार्यकर्त्यांनी आधीच काही केलंही होतं, नंतर धावधाव केली आणि त्या घराला मदत मिळण्याचा प्रयत्न केला. मी श्रीकांतला म्हटलं की दिवाळीच्या आधी आपल्याला पुन्हा पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही चाललो 31 तारखेला. विक्रमगड नावाचं आदिवासी भागातलं खूप आतमध्ये गाव आहे पण मध्यवर्ती आहे. तिथे आम्ही 22 जणांना चेक देणार आहोत आपल्या प्रदेश कोशातून. त्या 22 जणांना आणण्याची व्यवस्था केलेली आहे, गाडी जोडलेली आहे. गोड नसलेलं, कारण घरात दुःख आहे, अतिशय उत्तम जेवण देणार आहोत आणि दिवाळीचे पॅक देणार. मी श्रीकांतला म्हटलं की आपण 40-42 वर्षामध्ये सामाजिक जीवनामध्ये खूप कार्यक्रम केले असतील, हा कार्यक्रम आपण आयुष्यभर लक्षात ठेवू, कारण ही समाजातली
कार्यकर्त्यांची संघटनेमध्ये गरज पाहून आपण कार्यक्रम करतो. आम्ही दोघेही चाललो, उलटा सुलटा प्रवास करून चाललो. मला असं वाटतं की मगाशी विक्रम म्हणाल्याप्रमाणे मोदी काय करतात त्याच्या गोष्टी सांगून काय करणार. मोदी काय करतात तुम्हाला करायला कोण अडवलंय काय. त्यामुळे ह्या दिवाळीमध्ये नो राजकारण नाही. ते काँग्रेसवालं घर आहे, दिवाळीत अडचणी द्याल बाबा. नंतर निवडणुकीची वेळेला बघू काँग्रेसवाले की BJPवाले. त्याची दिवाळी चांगली होण्यासाठी आपण प्रयत्न करू. शेवटचा मुद्दा, आपण एक आग्रह धरतोय की प्रत्येक 1000 संख्येच्या बूथला 30 जणांची समिती असली पाहिजे. शहरामध्ये 200-250 बूथ आता असे झाले आणि काही 10 जणवाले झाले, काही 15 जण झालेत. नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये एक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आपण देतो की जो आपापल्या सवडीने तारीख ठरवायची आहे. श्रीकांत देशमुखने ग्रामीणची वेगळी ठरवायची, विक्रम देशमुखने देशमुखच जास्त झाले, सुभाष देशमुख, विजय देशमुख, विक्रम देशमुख, श्रीकांत देशमुख, नाव बदलून टाका रे. तर एक दिवस बापूने राजकीय भाषेत उत्तर दिलं. ज्यांना ऐकवलं त्यांना ऐकवलं, बाकी ज्यांना नंतर प्रत्येक जिल्ह्याने आपल्या सोयीने एक दिवस ठरवायचा आहे. त्या दिवशी शहरामध्ये आम्ही मगाशी बसलो होतो त्यावेळेला मला यांनी माहिती दिली 746 बूथ आहेत. एम आय राईट? त्यातल्या 626 बूथना प्रमुख मिळालेले आहेत. 283 बूथना 283 बूथना 30 जणांची समिती झाली. नोव्हेंबर एंड डिसेंबर फर्स्ट वीकचा दिवस ठरेपर्यंत त्या सगळ्या 746 मुस्लिम संख्या असणारे, आपल्याला कुठेतरी विरोध करणारे सगळ्या बूथला 2-5 जण तर मिळालाच पाहिजे. आणि त्या दिवशी जो दिवस ठरतो 23 नोव्हेंबर सकाळी 8:30 ते रात्री 8:30 12 तास बूथ प्रमुख आणि एक पदाधिकारी म्हणजे मंडल पदाधिकारी, शहर पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, आम्ही सगळे एक बूथ प्रमुख आणि एक पदाधिकारी आणि 12 तास बूथवर फिरायचं. त्या 1000 संख्येची घरं होतात 250. त्या 250 घरामध्ये जायचं. नमस्कार, भारतीय जनता पार्टीतून आलेला आहे, काय नाही, सहज आलो, कशी गेली दिवाळी तुमची, काय वगैरे वगैरे वगैरे. प्रयत्न असा आहे की एखादी भेटवस्तू तोपर्यंत, कारण महाराष्ट्रात करायची तर मला ती एखाद कोटी क्वांटिटी मिळवायला लागेल, पण पत्रक तरी किमान घेऊन जायचं, नमस्कार करायचा आणि जजमेंट घ्यायचं, अंदाज घ्यायचा की हे घर मतदानाच्या वेळेला कुणाला मतदान करेल. अंदाज असतो ना. 2 डोळे देवाने, 2 नाक, 2 कान डोळ्याने देवाने यासाठी दिलेले आहेत की ज्याला जजमेंट येतं. म्हणजे मी माझी स्तुती करत नाही, परंतु मला माझ्यामध्ये असं म्हणतात की इसका सगळा अंदाज छुगेगा. मी असं भेटल्यानंतर सांगतो की हा काय करतो. तर ते थोडाफार फरकाने आपलंही असतं. दिवसभरामध्ये 250 घरांपैकी किमान 50-60-70 घरांमध्ये जायचं. त्या दिवशी त्या बूथवरच सकाळी नाश्ता करायचा, बूथवरच दुपारी जेवण करायचं आणि संध्याकाळी मंडलातल्या सगळ्यांनी एकत्र जेवायचं. 12 तास काम करायचं आणि बूथवर साधारणतः संघ परिवाराशी संबंधित वोटर किती आहे, संघ परिवार नाही परंतु मोदी मानणारे किती आहे, प्रश्न नाही विचारायचे. प्रश्न विचारले तर ते मजा राहणार. गेलो, गप्पा मारला, ताई काय म्हणतायत आणि जजमेंट चुकतात. एका बूथवर 800 मतं जर जिवंत असतील तर त्यातल्या 300 मतांना आपण असं म्हणू की हा बूथ चांगला आहे, या बूथवर काही मरण नाही, कोणी गांधी द्या नाहीतर आणि काही द्या, इथे काही फरक पडणार नाही. असं प्रत्येक बूथचं दिवसभरामध्ये जजमेंट घेऊन रात्री मंडलात जेवण करून घरी जायचं. टेबल घेऊ का मी टेबल हे जरा पुढे घ्यायला लागेल. मंचावर येऊन सगळेजण खाली करा. बहुत टाकलेले मला जेवण मला 3 मिनिटं लागतात. दादांच्या बरोबर सगळ्या सुरुवातीपासून
मुसळके डोस किती सर्वांनी जेवणाचा अपमान द्यावा म्हणून त्याच्या आजूबाजूला कोणी उभारू नये. दादांसाठी जी जेवणाची व्यवस्था केली त्याच्या टेबलच्या आजूबाजूला कोणी उभारू नये. राज्याच्या अल्पसंख्याक मंत्र्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे म्हणून एका हिंदूला हिंसा करून मुसलमान करण्यात वेळ घालवतायत असं परिस्थिती निर्माण झाली आहे. काय म्हणाला मंत्री एका हिंदूला मुसलमान करण्यात वेळ घालवतायत असं वाटतंय का तुम्हाला? ज्या विषयाची सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्या मनामध्ये गेले अनेक दिवस चिंता आहे, त्या चिंतेला यांनी उपस्थित केलं त्याबद्दल यांचा आभार. सर्वसामान्य माणूस म्हणून मला चिंता अशी वाटते की यांना राज्यामध्ये काहीच प्रश्न उरले नाही का? एसटी कर्मचाऱ्यांनी आज पहाटे आणखीन दोघांनी आत्महत्या केली, ती धरून 29 आत्महत्या झाल्या. इकडे शेतकऱ्यांचं नुकसान वर्णन करता येणार नाही. 38 लाख हेक्टर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पीक वाहून गेलं. 11 लाख हेक्टर जमीन वाहून गेली. मराठवाड्यात इतका पाऊस, जमीन वाहून गेली. पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला तयार नाहीत, एस टी कर्मचाऱ्यांना बोनस द्यायला तयार नाहीत, एस टी कर्मचाऱ्यांना 17 महिने पगार द्यायला तयार नाहीत, अनेक कारखान्यांची FRP नाही, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत, कोविडमध्ये काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जे काही तुटपुंज मानधन, यांना वेळ आहे. शाहरुख खानचा मुलगा जेलमध्ये आहे. आम्हालाही असं वाटतं की बा अन्याय होऊ नये. ज्या अर्थी 24 दिवस जामीन झाला नाही याचा अर्थ कोर्ट मूर्ख आहे असं म्हणायला लागला का तुम्ही? कोर्टाला काहीतरी तर त्याच्यात दिसत होतं म्हणून ते जामीन नाकारत होतं. पण आता शेवटी पुरेशी इन्क्वायरी झाला तर त्यांनी जामीन दिला. स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांची घटना आम्ही मानतो म्हणायचं आणि रोज त्याचा अपमान करा. बाबासाहेबांनी त्या सगळ्या सिस्टीम घटनेमध्ये लिहून ठेवल्या ना. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राज्य, केंद्र, निवडणूक आयोग, CBI, ED. काय इंदिरा गांधींनी लिहिलं का मोदींनी लिहिलं? हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की इन्कम टॅक्स सहित सगळं देश नीट चालण्यासाठी सिस्टीम चावल्या. या सगळ्या सिस्टीम्सवर अविश्वास व्यक्त करून वानखडे काय आमचं जावंही नाही आहे. म्हणजे चाललं आहे ना ते सर्वसामान्य माणसाला न आवडणार आहे, याचा उद्रेक होईल. तुम्हाला जर असं वाटतं ना वानखेडे चूक करतात तर तुम्ही जा कोर्टात, केसेस चालवा. अनिल देशमुखांच्या विषयामध्ये एकही केस तुम्ही जिंकली नाही. हे तुमच्या पार्टीचे गृहमंत्री गायब, तुमच्या पार्टीच्या एका मंत्र्यावर 2 बायकांचे आरोप, तुमच्या पार्टीच्या एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी नेऊन मारलं म्हणून परवा अटक झाली, अंधारात अटक केली. ओपनली करा ना, मान्य करा की कोर्टाने मला अटक करायला लावली. अजून मोठी यादी आहे पण ती सगळी तुम्हाला माहिती आहे. या सगळ्याचा तुम्हाला विसर पडला आणि जगात एकच प्रश्न काय, तो सुगंधी तंबाखू, काय नाव तुझं, हर्बल तंबाखू खाऊन व्यवहार चाललाय काय की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कळत नाहीत, एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कळत नाहीत. तुम्ही म्हणता ना की ही नशा नाही, मग हर्बल तंबाखू खाऊन नशा आली की काय की ज्यामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करताय. योग्य माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न यांनी विचारला. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी काय तर ती आम्ही लढवणार. आम्ही 8ही लढवणार आणि ते त्याचं नोटिफिकेशन निघेल तर तयारीला लागणार. उमेदवार कोण याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. मी एवढंच म्हटलं, माझ्या मनात शंका नाही. तुम्हाला जर क्लिअर हवं असेल तर आमचे उमेदवार प्रशांत परिचारकच असतील. दादा, तुम्ही जर का असं म्हणत असाल की शेतकऱ्याच्या हिताच्या बाजूच्या निर्णय घेण्यात आघाडी सरकार करत असेल तर आघाडी सरकारचे नेते म्हणतात की केंद्राकडून जी रसद आम्हाला वेळच्या वेळी न मिळाल्यामुळे इतके आम्ही तोंड कशीला पडतो, हे जाणूनपूर्वक भाजपचं सरकार आमची अडचण. तुम्ही आज तुमच्यावर आरोप होणार की तुम्ही BJPचे पत्रकार आहात, कारण तुम्ही BJPला पूरक उत्तरं माझ्याकडून घेतात. आता मला तुम्ही संधी आणखीन दिली. कोविडमध्ये एक गोष्ट राज्य सरकारने विकत घेतलेली मला दाखव. एक वॅक्सिन केंद्राने दिलं, N95 केंद्राने दिलं, PPE किट केंद्राने दिलं, व्हेंटिलेटर केंद्राने दिलं, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्राने दिलं.
काय केलं याने? रेशन केंद्राने दिलं 5 किलो प्रत्येक माणसाला 2 वर्ष 2,70,000 कोटीचं. दरवेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं. ज्या मुद्द्यावर ते केंद्राकडे बोट दाखवतात तर एकच मुद्दा सांगतो की ते म्हणतात की आम्हाला नुकसान भरपाईचं कॉन्ट्रीब्युशन केंद्र देत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये महापूर आला, आम्ही 9,600 कोटीची मागणी केली, आम्हाला 1,800 कोटीच मिळाले. आम्ही सगळे महाराष्ट्राच्या तिजोरीतून काढले, एका शेतकऱ्याचा 1 रुपया ठेवला नाही. तुम्हाला भ्रष्टाचार करायला पैसे, एका मंत्र्याने त्यांच्या जावयाला टेंडर दिलं 1,500 कोटीचे, ते तुम्हाला कॅन्सल करावं लागलं. किरीट सोमय्यांचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला कॅन्सल करावं लागलं वर्क ऑर्डर. 1,500 कोटी जावयाला आणि मग कॅन्सल करावं लागतं. 1,500 कोटीमध्ये तर माझ्या एस टी कर्मचाऱ्यांचे सगळे विषय संपतील. फक्त दिवाळीला ते 2,500च्या ऐवजी 15,000 मागतायत. माझ्या माहितीप्रमाणे 15,000 दिले 2,500च्या ऐवजी तर एक 25, 30, 50 कोटी लागतील. 1,500 कोटी एक भ्रष्टाचार. आणि त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवू नका, तुमचं कर्तृत्व सांगा. कोणत्या? मी नेहमी ग्लास अर्धा भरलेला आहे असं मानणार असल्यामुळे मी समाधानी आहे आणि अर्धा जो रिकामा आहे तो भरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ज्याच्याबद्दल असमाधान असेल त्यात प्रत्येक इंडिव्हिज्युअल नगरसेवकाला त्याचं प्रोग्रेस शीट देणार आहोत. एक खूप मोठा सर्वे केल्यानंतर की उत्तम चाललं आहे तुमचं, तुम्ही निवडूनच येणार आहात, पण गेल्या वेळेपेक्षा मार्जिन वाढलं पाहिजे, त्यामुळे 3 गोष्टी करा. अशा ज्या असमाधान म्हणण्याच्या त्रुटी आहेत त्या आगामी काळामध्ये 1 to 1 सगळ्यांना सांगणार. मी ईडीचा अधिकारी नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर मला द्या. नाही नाही, गैरसमज आहे. भारतीय जनता पार्टी बॉलीवुड को और एक तो जो एक्शंस चलती है उसका भारतीय जनता पार्टी से पार्टी के नाते कोई संबंध नहीं. सारी एजेंसियां स्वायत्त होती है और जो अपने भारतीय घटना में है, तो जब हम इस एजेंसीज पर ऑब्जेक्शन लेते हैं तो घटना पर भी, संविधान पर भी ऑब्जेक्शन लेते हैं. तो भारतीय जनता पार्टी का किसी से पंगा नहीं, लेकिन जिसका समर्थन आप कर रहे हैं उससे इस देश की तरुण पीढ़ी आप बर्बाद करने वाले हैं, ये आप ध्यान में रखो. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत राज्य शासनाच्या सेवेत समावेश करून द्यावा अशी त्यांची मागणी, याबद्दल तुमचं वैयक्तिक मत आणि पक्षाचं मत काय? माझं मत असं आहे की तुम्ही त्यांची अर्धी मागणी मांडली, 5 वर्ष सगळं कोळून प्यालो मी. त्यांचं म्हणणं आहे की आयदर आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व फायदे द्या. देवेंद्रजीच्या काळामध्ये त्यांनी एक सिस्टीम लावली की हे महामंडळ आहे, हे शेवटी पब्लिक सेवा ही नेहमी तोट्यातच चालवायची असते. पब्लिक सेवा कधी फायद्यात चालवायची नसते. मग तुमच्याकडे फायदा झाला तुम्ही तिकीट कमी करायचं असतं, तर ती तोट्यात चालणार आणि राज्य सरकारने त्याला पैसे द्यायचे. अतिशय नियमितपणे केलं. तर मी एकदा एसटीचा कधी संप झाला नाही, पगार टाकले नाही. ती त्यांची जी मागणी आहे की राज्य सरकारचे सगळे फायदे द्या, या विषयावरही देवेंद्रजीने बैठका, त्याला दिवाकर रावते होते आणि दिवाकर रावते खूप कठोर होते, तर त्या दिवाकर रावतेंच्या माध्यमातून देवेंद्रजीने बैठका सुरू केल्या होत्या. तेवढ्यात सरकार गेलं. आमचं सरकार आलं तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या ज्या सवलती आहेत, जसं आम्ही धनगरांच्या बाबतीत केलं की एस टी आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, जे आदिवासींना ते धनगरांना नावाची घोषणा करून आम्ही 1000 कोटी डिक्लेअर केले, 22 योजना घोषित केल्या. सेम जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ते एस टी कर्मचाऱ्यांना हे आम्ही व्यवहारात आणू.